मी येणार. ए तू कुठे? माझा नंबर आहे आता. हो याचा नंबर आहे. तू कशी आलीस खेळायला? आणि तुला खेळायला वेळ कसा मिळाला? अरे आता माझ्याकडे खेळायला आणि अभ्यास करायला वेळच वेळ आहे. म्हणजे मला रोज आई बरोबर पाणी आणायला दूर जावं लागायचं. त्यामुळे तुमच्यासोबत खेळायला मला वेळच नाही मिळायचा. कधी कधी तर माझी शाळा पण बुडायची. मग आज वेळ कसा मिळाला? कारण आता आमच्या घरी नळ आलाय, त्यामुळे पाणी आणायला दूर जावं लागतच नाही. त्यामुळे सगळीकडे चांगलं पाणी मिळतंय. मी खेळू ना? हिच्यानंतर माझा नंबर. हा केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचवलं जाते. अनेक दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरही सौर ऊर्जेचा वापर करून शुद्ध पाणी पोहोचवलं जातंय. त्यामुळे अनेक महिलांचा पाण्यासाठी होणारा त्रास वाचला आहे. तसेच अनेक मुलींच्या शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. ठाकरे मुख्यमंत्री नव्हे तर मूर्खमंत्री अशी टीका आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी केली होती. याचं प्रत्युत्तर म्हणून धाराशिव जिल्ह्यातील ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन केलं आहे. यावेळी ठाकरे गटाचे नेते कमलाकर चव्हाण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री तानाजी सावंत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आंदोलनकर्त्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी आयुब शेख यांनी. कमलाकर चव्हाण तुमच्या विरोधात आवाज उठवला होता आणि हा शब्द कमलाकर चव्हाण तुला वापरलेला आहे. तुझा मुख्यमंत्री हो मी म्हणतो का माझं उपडाची झोपडा आम्हाला शिडीबिडी लावा. कमलाकर चव्हाण सारखे लाखो शिवसैनिक उद्धव साहेबांचे बोडकं झाड वाऱ्याचा ठगडाव आमचं काय वाकडे करू शकत नाही. या जिल्ह्यातल्या शिवसेनेचं खरं वाटोळं कोण केलं असेल ही तान्या नावाच्या खुबळाने केलंय. चांगला चालला होता आमचा जिल्ह्याचा प्रपंच. आमचे त्यावेळेचे खासदार कार्यक्षम असल्यामुळे आम्हीच तक्रार केलो. रवी गायकवाड तिकीट आणि कॅन्सल केलं. एक नंबर हा कमलाकर चव्हाण होता. तानाजी सावंत तुला या जिल्ह्यातल्या शिवसैनिकांनी एक बार चेतावणी दिलेली आहे. राजकारण कर, त्याच्याशी आम्हाला काही घेणं नाही. पण तू आमच्या खासदाराबद्दल, पण तू आमच्या उद्धव साहेबाबद्दल जर अर्वाच्य भाषा वापरत असतील तर तुझ्या 7 पिढीचं जेवण सुद्धा खाल्लेले या जिल्ह्यात शिवसैनिक आहेत. ही शिवसैनिक जर बाहेर पडले तर किती बी कवच कुंटा घेतलात, किती बी पोलिसाचा घरा घेतलात तर त्यांच्या घराला घुसून तुझ्या गोळा घातल्याशिवाय त्या जिल्ह्याच्या शिवसैनिक फक्त बसणार नाही. हे सुद्धा तुला मी निर्वाणीचा इशारा करत तानाजी सावंत. आणि म्हणून तुला सांगतोय तुझ्या गांधी जर घरात थांबय ना, तुला जर बोलायचं खुमकवे ना वस्तू तुझी पैशाची बी असत माणसाची बी असत तर राजीनामा दे तुझ्या पदाचा. तू हे पद येतात ना लोकशाहीचं, पालकमंत्र्याचं मंत्र्याचं, लाल दिव्याचे पुतळे असेल ना गोंगावरचे बाजूला काढ. आणि हे महिन्यात कोण खरं कोण खोटा पण दाखवू, कोण खरी शिवसेना आणि कोण खोटी आहे ही येणाऱ्या काळामध्ये तिच्या साक्षाला आहे. नम्रपणे विनंती करतोय, आपण पालकमंत्री आहात, महाराष्ट्राचे मंत्री आहात. तुम्ही जी भाषा वापरलात ही भाषा महाराष्ट्राची संस्कृती नाही. जर तुम्हाला खरी जर भाषा वापरायची असेल आणि खरं जर शिवसैनिकाशी पंगा घ्यायचा असेल तर लाल दिव्याचं कुत्रं बाजूला काढ आणि मैदानात ये. मग कुणाचे किती बाप आहे ती ही तुला या जिल्ह्यातला उद्धव साहेबांचा सामान्य शिवसैनिक दिल्याशिवाय राहणार नाही. नम्रपणे तानाजी सावंत साहेब मी तुम्हाला सांगतोय याच्या पुढे अशी भाषा तुम्हाला शोभत नाही. जर तुम्ही हीच भाषा परत वापरण्याचा करत असाल प्रयत्न तर या जिल्ह्याचे पालकमंत्री जरी असलो तुम्ही तर या जिल्ह्यामध्ये तुमची गाडी फिरणार नाही. तुझ्यात खरं हिंमत असेल तर तू अजून मी नळदुर्ग मध्ये मी राहतोय, तुझी गाडी नळदुर्ग लावू दे, लाल दिवा राहू दे, तुझं पोलीस प्रोटेक्शन होऊ दे. तुझ्या गाडीचे काच जर नाही बोलले तर कमलाकर चव्हाण सारखे शिवसैनिक नाहीत, आम्ही तुम्हाला तोंड दाखवणार नाही. हा मी तुम्हाला इशारा देतो तानाजी सावंत साहेब. पालकमंत्री तानाजी सावंत यांची गाडी शिवसैनिक जे आहे फोडल्याशिवाय राहणार नाही असं आव्हान वजा या ठिकाणी इशारा